फर्स्ट ऑफ ऑल खूप छान वाटतंय इकडे येऊन. बावरी सात जेव्हा मला फोन आला पहिल्यांदा, मला आठवतं आय थिंक शलाका आणि मितेश दोघंही मला बोलले होते. सो गेली 8 ते 10 वर्ष आता इंडस्ट्रीत आहोत आणि नवीन नवीन गोष्टी शिकतोय, नवीन म्युझिक डिरेक्टर्सकडे गातोय, इस्टॅब्लिश म्युझिक डिरेक्टर्सकडे गातोय, त्यामुळे खूप शिकायला मिळत असतं. पण सध्या जे गेल्या 2-3 वर्षामध्ये एक खूप पॉझिटिव्ह जो चेंज झाला आहे की नवीन म्युझिक डिरेक्टर असतील, नवीन लिरिसिस्ट असतील, नवीन प्रोडक्शन हाऊस असतील, हे गाणं फिल्मसाठीच नाही तर फक्त सिंगल पण करायला लागलेत. म्युझिकमध्ये म्युझिक इंडस्ट्रीमध्ये असं झालं होतं की नवीन गायकांनी काय करायचं, तर फक्त फिल्म म्युझिकसाठी स्ट्रगल करायचं का, बॅकग्राऊंड प्लेबॅक सिंगर होण्यासाठीच गायचं, की इंडिपेंडंट म्युझिक पण आपण करू शकतो. आणि आपण जर भारताबाहेर बघाल तर फिल्म म्युझिक हे काहीच नाही आहे तिकडे. तिकडे इंडिपेंडंट म्युझिक वेगळं आहे. म्हणजे त्यांचे अल्बम्स येत असतात, त्यांचे फॅन्स असतील, त्यांचे म्युझिक लवर्स असतील तिकडचे, ते खास अल्बम जाऊन घेतात. किंवा सिंगल असेल तर आज आपण जसं बावरी सात आत्ता बघितलं त्याप्रमाणे कित्येक गाणी तिकडे तयार होत असतात. पण आपल्याकडे हे कल्चर अजून त्या लेवलनी त्या मोठ्या प्रमाणात आलं नाहीये. पण याचं या फुल गाण्याचा आणि या सगळ्याची सुरुवात ज्यांनी केली त्यांना खरंच एकदा जरा परत एकदा जोरदार टाळ्या होत्या प्रमोदजींसाठी. बिकॉज ऑफ ही सुरुवात झाली आणि मितेश आणि शलाकानी फोन केला, आम्ही गाणं ऐकलं, म्हटलं अरे खूप छान आहे गाणं. आणि कुठल्याही अँगलनी असं वाटलं नाही की हे न्यू कमर्स आहेत, की नवीन म्युझिक केलं यांनी किंवा नवीन आत्ता इंडस्ट्रीत येत आहेत. तुमची चाल, तुमचे शब्द आणि हे इतके छान होते. त्यांनी भरपूरदा आता असं झालं की वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून तुम्ही स्वतःची कला सादर करत असता, त्यामुळे एक बेसिक जो एक्सपिरियन्स असतो तो खूप छान आलेला असतो. त्यामुळे मितेश असेल, शलाका असेल, ह्यांचे ह्या गाण्यामध्ये तो जो एक फील होता की कुठेही न्यू कमर्स आहेत आणि त्यांचं हे गाणं आहे ते आम्हाला गायला बोलवतात, असा कुठेच फील आला नाही. जेव्हा रेकॉर्डिंगला गेलो आणि मला नंतर कळलं की कीर्ती आहे माझ्यासोबत. कीर्ती ही माझी खूप जवळची मैत्रीण आहे आणि लकीली आम्ही जी गाणी आत्तापर्यंत इंडस्ट्रीत गायली आहेत ती सर्व रसिकांना खूप आवडली आहेत. सगळ्या फॅन्स असतील, म्युझिक लवर्स असतील, त्यांनी आमची जी फिल्मसाठी गाणी असतील किंवा टेलिव्हिजनसाठी आम्ही गाणी एकत्र गायली आहेत, तर त्या सगळ्या गाण्यांवर इतकं प्रेम केलं, त्यामुळे आम्ही दोघंही खुश होतो की येस, आपण या गाण्याच्या माध्यमातून आपण परत एक काहीतरी वेगळं घेऊन येतोय. आणि जेव्हा आम्ही रेकॉर्ड केलं हे गाणं तेव्हा बिलकुल हा फील कुठे नव्हता की आम्ही नवीन म्युझिक डिरेक्टरसाठी, नवीन लिरिसिस्टसाठी हे गाणं करतोय. आणि तेव्हा आम्हाला कळलं की युवती म्युझिकचं किती छान इनिशिएटिव्ह आहे. खरंच तुम्ही दोघं लकी आहात. म्हणजे मला असं वाटतं आम्हाला सारेगमप असेल और इंडियन आयडल या सगळ्या गोष्टी 5 ते 7 वर्षापूर्वी खूप छान प्लॅटफॉर्म होते, आजही आहेत. पण आता हे जे नवीन प्लॅटफॉर्म झालेत, जसं प्रमोदजींनी खास युवती म्युझिक ही हे प्रोडक्शन हाऊस काढलंय नवीन कलाकारांना पुढे येण्यासाठी. मला वाटतं ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे सगळ्या नवीन कलाकारांसाठी की त्या माध्यमातून तुम्ही पुढे येऊन इतका छान व्हिडिओ असेल, तुमचं इतकं छान प्रमोशन असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं एक प्लॅटफॉर्म तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये येताना एवढा छान प्लॅटफॉर्म मिळतो. आणि त्या प्लॅटफॉर्मसोबत नकळत आम्ही कुठेतरी कनेक्ट झालो आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघितला. सो खूप छान एक्सपिरियन्स होता. आणि असे वेगवेगळे प्रोजेक्ट अजून आय होप हे दोघंही करतील. प्रमोदजी अजून नवीन कलाकारांना इन्क्लूड करतील, नितेश असेल, शलाका असेल, यांच्यासोबत अजून काम करतील. आणि बावरी सातचं परत व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने हे गाणं येतं आहे, त्यामुळे हा एक वेगळा आनंद आहे. आणि त्या पुढची गोष्ट अशी की मराठीमध्ये आपण व्हिडिओज बघतो, आम्ही पण खूप व्हिडिओज केलेत, पण आज म्हणजे प्राऊड फील होत आहे आम्हाला की म्युझिक व्हिडिओची जी टीम आहे ह्यांनी इतकं सुंदर काम केलंय. भरपूरदा असं होतं गाणं खूप छान होतं बट ते दिसताना त्या लेवलला जात नाही, त्यामुळे गाण्याची इंटेन्सिटी पोचत नाही. असं होतं की अरे गाणं ऑडिओ छान आहे यार, पण दिसायला अजून छान होऊ शकलं असतं. किंवा एक मराठी इंडस्ट्रीत अजून ते कल्चर नहीं आया कि म्यूजिक वीडियो उतने अच्छे उस लेवल के नहीं बनते अभी तक मराठी इंडस्ट्री में. बट आई थिंक फ्रॉम दिस ईयर बावरी सात इज अ स्टार्ट फॉर दॅट की एवढे छान व्हिडिओ सगळेजण जोरदार आले होते. सगळेजण हा आदर्श नक्की घेतील की अरे मराठीत पण या लेवलचा व्हिडिओ बनला आणि काय छान दिसतोय. म्हणजे नॉट ओनली हाई फाई इंस्ट्रूमेंट और सब सेटअप अच्छा हो के भी कुछ फायदा नहीं, बट वो जो उतरना चाहिए उस गाने के लिए वो इतना खूबसूरत हुआ है.
आम्ही स्वतः हे गाणं गायल्याचा आनंद रिसेंटली आम्हाला एवढ्यात मला वाटतं ह्या गाण्यातून मिळाला की फिल्मसाठी तुम्ही जेव्हा गाता तेव्हा ऑफकोर्स तिकडे सगळं भारी इक्विपमेंट असतात, ग्रँडर असतात, दिसतात छान गाणी, पण जेव्हा सिंगल करतो आपण, म्युझिक व्हिडिओज करतो, तेव्हा ते ग्रँडर कुठेतरी कमी पडतं. पण प्रमोदजींची साथ आणि ही सगळी टीम इतकी सुंदर जुळून आली आणि हा अप्रतिम व्हिडिओ आपल्या सगळ्यांसमोर येतोय. आणि आय एम शुअर की जे कोणी आता हा व्हिडिओ उद्यापासून आजपासून आपण लॉन्च झालाय आता, जे बघतील व्हॅलेंटाईन डे पर्यंत. आणि म्युझिक व्हिडिओचा हा एक फायदा असतो सिंगलचा की याला कुठली डेट नाही आहे, लॉन्च डेट नहीं है और फिल्म अभी थिएटर से निकल गया ऐसा नहीं है, वो लाइफ टाइम यूट्यूब पे या ऑनलाईन पोर्टल्स पे रहेगा. त्यामुळे ही गाणी आपण सर्वजण पुढचे कित्येक वर्ष आनंद घेऊ आणि हा एक माइलस्टोन आहे की असा मराठीत व्हिडिओ झाला पाहिजे. सो त्यासाठी मी परत एकदा आपल्या टीमचं सगळ्यांचं खूप खूप शुभेच्छा देतो, सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेट करतो आणि माझं छोटं भाषण थांबवतो. थँक्यू.